हॅलो. हा दादा बोला. हा हा बोला. पप्पू रेगर बोलतोय. हा बोला. जेवढ्या हा ड्युट्या कॅन्सल बोला. अलोकेशनला केल्या आहेत हा हा बोला. तेवढ्या जर केल्या नाहीस हा. मी सगळ्या गाड्या फोडीन आता रात्री बसून. माझ्यासारखा वाईट कोण नाही. योगेश गुजर, तालुका प्रमुख, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष. आत्ताच एक कथित ऑडिओ क्लिप आम्ही ऐकली. दापोली एसटी कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीनं दापोलीतील एका सत्ताधारी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्याकडून ज्या पद्धतीनं धमकवण्यात आलंय ती घटना अतिशय दुर्दैवी आहे. दापोलीमध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था काही व्हेंटिलेटरवर गेली की काय अशा पद्धतीची कृती या क्लिपमध्ये आपण ऐकल्यानंतर आपल्याला जाणवेल. खऱ्या अर्थानं एसटी कर्मचाऱ्यांना या ठिकाणी शिंदे गटाचे शहर प्रमुख जीवे मारण्यासाठी जाळून टाकू, एसट्या फोडून टाकू अशा पद्धतीच्या धमक्या देताना ती ऑडिओ क्लिपमध्ये आपण ऐकतोय. खरं तर या ठिकाणी त्यांनी या ऑडिओ क्लिपमध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा देखील उल्लेख केलाय. या अशा पदाधिकाऱ्यांच्या पाठीमागे योगेश कदम आहेत का? आणि ही ज्या पद्धतीनं कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीनं धमक्या दिल्या जात आहेत, जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत, जाळण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत, या धमक्यांना या अशा पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी योगेश कदम राहणार आहेत का? ही जर भूमिका जर योगेश कदमांना पटली नसेल तर योगेश कदमांनी या संबंधित क्लिपच्या बाबतीत खुलासा केला पाहिजे आणि या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलं पाहिजे. नाहीतर अशा पद्धतीनं अशा धमक्या देणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या डोक्यात हवा गेलेली आहे. जनतेला वाटेल की मंत्री देखील यांच्या पाठीशी आहेत आणि जर अशा पद्धतीनं जर अशा घटना दापोलीमध्ये घडणार असतील तर एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आम्ही देखील त्या ठिकाणी ठामपणे उभे राहू. अनेक वेळा आम्ही देखील प्रशासनाला या ठिकाणी दाद मागण्यासाठी जातो, परंतु स्वतःच्या मर्यादा आपण पाळल्या पाहिजेत. एखाद्या कर्मचाऱ्याला कुठच्या भाषेत बोललं पाहिजे या पद्धतीचं भान आमच्यासारख्या राजकीय पुढाऱ्यांनी ठेवलं पाहिजे. लोकांना न्याय देणं तितकंच गरजेचं आहे, परंतु समोरच्या कर्मचाऱ्याला देखील त्याचा मानसन्मान राखला पाहिजे. काय पाळायचं आणि कुठली हे चालवायचे ना हे तुम्ही ओळखा. समजलं का? हॅलो. हा बोला. आपसात वाद नका ठेवू. लोकल माझा ड्रायव्हर जवळ कोणाचीच वाद नाही. लोकल आहात तुम्ही. हो. हा मला काय तुम्ही ते शेवटी सरळ ते राहा. बोलतील. मी सरळ राहीन. माझ्या वाकड्यात गेलात तुम्ही वाकड्यात जाईल. मला ते बोलतील तसंच करायला लागेल ना शेवटी. ठीक मी आहे. शेवटी तुझी त्यांच्या अडचण ही आहे बरोबर ना. माझा एक 10 कसा मिनिटं दादा दे. त्या गणेश गोरेला फोन लावतो मी. कोण आहे तो? त्याचं काय पोस्ट आहे? अधिकारी या ठिकाणी जर कोणाला जीवे मारण्याची धमकी देणार असेल तर दापोली गृहराज्यमंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांचेच पदाधिकारी कायदा सुव्यवस्था पायदळी तुडवताना आपण पाहतोय. आम्ही या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी कडक कारवाई झाली पाहिजे आणि त्या एसटी कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये भय निर्माण झाला असेल तर गृहराज्यमंत्र्यांनी त्या बाबतीत स्पष्टीकरण दिलं पाहिजे आणि अशा पदाधिकाऱ्यावर कारवाई केली पाहिजे.